हो सर. Okay, so let's start with our topic regarding megasporangium and female gametophyte. So if you remember yesterday, we are started with the topic number 9, which is related with the megasporangium and female gametophyte. Now, in this, we have started with the structure of megasporangium. आता मेगास्पोरेंजियम म्हणजे काय आपण काल बघितलं होतं. That actually megasporangium is represented itself by a ovule. म्हणजे जी ओव्ह्यूल असते तीच आहे मेगास्पोरेंजियम. ठीक आहे. आता ओव्ह्यूल कुठं तयार होतो हे आपण समजून घेऊ. गायनोशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ले हे तुम्हाला माहिती आहे बरोबर. प्रत्येक गायनोशियमच्या मेंबरला आपण काय म्हणतो कार्पेल. एका कार्पेलमध्ये 3 पार्ट असतात, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा बरोबर. त्या ओव्हरीच्या आतमध्ये एक किंवा मेनी मोर ओव्ह्यूल्स असतात. सो ओव्ह्यूल हा आहे ऍक्च्युली मेगास्पोरेंजियम. म्हणजे कधी तुम्हाला जर परीक्षेत विचारलं गेलं मेगास्पोरेंजियम म्हणजेच नेमकं काय तर तुम्हाला माहिती पाहिजे इट इज दी ओव्ह्यूल. रिमेंबर दिस. ऑलरेडी वी हॅव सीन दॅट इथे लिहिलंय बघा डेफिनेशन, हे नीट लक्षात ठेवा. ओव्ह्यूल इज अन इंटुगमेंटेड मेगास्पोरेंजियम. ओव्ह्यूल हा इंटुगमेंटेड मेगास्पोरेंजियम आहे, म्हणजे ज्याला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग दिसतं. आणि त्यात सगळ्यात जास्त कॉमन टाइप जो आहे दॅट इज अनाट्रोपस ओव्ह्यूल. ठीक आहे. सो इट इज मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्ह्यूल इन अँजिओस्पर्म्स. सो हे पण एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. आता ओव्ह्यूल मध्ये जी प्रोसेस होते त्याला म्हणायचं मेगास्पोरोजेनेसिस. म्हणजे जसं आपण मेल रिप्रोडक्टिव्ह किंवा मेल गॅमेटोफाइटच्या बद्दल बघितलं होतं की मायक्रोस्पोर मदर सेल्स असतात ज्यांच्यामध्ये मिओसिस होतो आणि मायक्रोस्पोर्स तयार होतात. तसं इथे आता मेगास्पोर मदर सेल असतात ज्यांच्यामध्ये मिओसिस होतो आणि मेगास्पोर तयार होतात. मग ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं मेगास्पोरोजेनेसिस. सो काल आपण हे स्ट्रक्चर डिस्कस केलं होतं बरोबर. द स्ट्रक्चर ऑफ अ टिपिकल अनाट्रोपस ओव्ह्यूल. अनाट्रोपस ओव्ह्यूलचं एक टिपिकल स्ट्रक्चर आपण डिस्कस केलंय. त्याच्यामध्ये आपण घेतला फ्युनिक्युलस, हायलम आणि रॅफे. आता बघा हे 3 पार्ट कुठले आपण समजून घेऊया. द स्टॉक इज कॉल्ड फ्युनिक्युलस. द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ द बॉडी अँड द स्टॉक इज अ हायलम बरोबर. आणि राफे इट इज द considered to be the vasculature or the conductive tissues of the funiculus. आता ओव्ह्यूलची जी मेन बॉडी आहे त्याच्यामध्ये 2 महत्वाचे पार्ट असतात. त्याचा बेसल पार्ट आहे चलाजा, आणि चलाजाचा एक्झॅक्ट अपोजिट एक छोटं मायक्रो ओपनिंग असतं ज्याला म्हणायचं मायक्रोपाईल. मग ह्या ओव्ह्यूलला 2 पॉइंट पडतात. ह्या चलाजाचा जो साईड आहे त्याला म्हणायचं चलाजल एंड, आणि मायक्रोपाईलची जी साईड आहे त्याला म्हणायचं मायक्रोपायलर एंड. चलाजा आणि मायक्रोपायलर एंड असे हे 2 पार्ट आहेत. ओके. आता पुढचा पार्ट महत्वाचा. ओव्ह्यूलला 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्स असतात. दोज आर कॉल्ड इंटुगमेंट्स. इंटुगमेंट कव्हर्स द ओव्ह्यूल कम्प्लिटली एक्सेप्ट वन व्हेरी स्मॉल मायक्रो ओपनिंग कॉल्ड मायक्रोपाईल. ठीक आहे. नंतर इंटुगमेंटच्या आतमध्ये जो मेगास्पोरेंजियम प्रॉपर आहे दॅट इज कॉल्ड न्यूसेलस. याचं दुसरं नाव आहे मेगास्पोरेंजियम प्रॉपर. आणि ह्या न्यूसेलसच्या आतमध्ये आपल्याला एम्ब्रियो सॅक बघायला मिळते. म्हणजे सेंटरचं जे व्हाईट कलरचं स्ट्रक्चर दाखवलं तुम्हाला इथे दिस इज एम्ब्रियो सॅक. आणि तुमच्या सिलेबसमध्ये एम्ब्रियो सॅकच्या स्ट्रक्चरवरती सेपरेट क्वेश्चन आहे, सेपरेट पॉइंट आहे, द स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रियो सॅक अँड फिमेल गॅमेटोफाइट. ठीक आहे. तर खरं तर हा एम्ब्रियो सॅक फिमेल गॅमेटोफाइटला रिप्रेझेंट करतो. जसं मेलच्या बाबतीत एक पोलन ट्यूब त्याच्यामध्ये 2 गॅमेट्स म्हणजे मेल गॅमेटोफाइट, तसा इथं एम्ब्रियो सॅक म्हणजेच फिमेल गॅमेटोफाइट. राईट. सो दिस इज व्हॉट वी हॅव डिस्कस यस्टरडे. सो स्टॉक बॉडी आपण बघितला, न्यूसेलस, चलाजा, इंटुगमेंट बघितला, आणि एम्ब्रियो सॅकच्या बद्दल आपण 3 महत्वाच्या गोष्टी डिस्कस केल्या की हा फिमेल गॅमेटोफाइट आहे. हे एमसीक्यूला नीट लक्षात ठेवा. एम्ब्रियो सॅक म्हणजेच फिमेल गॅमेटोफाइट. ठीक आहे. हा 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे. 7 सेल्स 8 न्यूक्लिया असतात त्याच्यामध्ये. त्याच्यापैकी मायक्रोपाईलला असतो एक अपॅरेटस, सेंटरला असतो पोलार न्यूक्लियाय. ठीक आहे.
आणि चालाजाच्या बाजूला असतात अँटीपोडल सेल्स. म्हणजे 3 सेट आहे त्याच्यामध्ये सेल्सचे किंवा ग्रुप्स आहेत. मायक्रोपायलरला एक अपॅरेटस, सेंटरला पोलार न्यूक्लियाय आणि चालाझल एंडला अँटीपोडल्स. इथे प्रत्येक सेलचं डिस्क्रिप्शन लिहिले बघा, तुम्ही वाचू शकता की इथे मायक्रोपायलर जो बाजू आहे त्या एंडला एक अपॅरेटस असतं. एक अपॅरेटस मध्ये 3 सेल्स आहेत, 2 सिनर्जिड आणि एक एग सेल. हे सगळे हॅप्लॉइड आहेत, नीट समजून घ्या. त्याच्यापैकी एग जो आहे, एक सेल ऍक्ट ऍज अ फिमेल गॅमेट किंवा त्याला ऊस्फेअर पण म्हणतात आणि तो खरा फिमेल गॅमेट आहे. सो हा फर्टिलायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतो, सिनर्जिड फक्त त्याला हेल्प करतात. सेंटरला एक सेल आहे ज्याच्यामध्ये 2 न्यूक्लियाय असतात हॅप्लॉइड, म्हणून त्याला सेकंडरी न्यूक्लियस म्हणतात किंवा पोलार न्यूक्लियाय पण म्हटलं जातं. आणि चालाझल एंडला 3 सेल्स आहेत, त्याच्याला जे 3 सेल्स आहेत त्यांना म्हणायचं अँटीपोडल सेल्स. ओके, आणि ह्या तीनही परत हॅप्लॉइड असतात. म्हणजे इथं ऍक्च्युअल जो रोल आहे यांचा तो डिसइंटिग्रेट होणं आणि न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं एवढाच आहे अँटीपोडलचं. ठीक आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रियो सॅक, जे आपण कालपर्यंत डिस्कस केले. मी आता फक्त ही त्याची रिव्हिजन घेतली तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे. सो टेल मी, हे रिवाइज झालं का तुम्हाला सर्वांना कालपर्यंत जे आपण घेतलंय ते? एव्हरीवन? येस सर. ओके. सो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, तुम्हाला ह्या टॉपिक वरती खूप सारे MCQ विचारले जाऊ शकतात, खूप सारे. मी स्लाइड वरती जेवढं लिहिलंय ना तेवढं जरी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलं तरी सुद्धा खूप झालं. ठीक आहे. तुम्हाला MCQ साठी आता फार थेरॉटिकल करण्याची गरज नाही, पण याचं जे बेसिक्स आहेत तेवढं जरी तुम्ही केलं ना तरी आरामात तुम्ही चांगलं स्कोरिंग करू शकाल. पण होतंय काय, तुम्ही अभ्यास करत नाही आहात. मागचे 2 व्हिडिओ मी तुम्हाला ग्रुपवरती दिलेत ते पण तुम्ही बघितले नाही बऱ्याचशा लोकांनी अजून सुद्धा, बरोबर. आणि त्यामुळे मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम येतो, कारण तुम्ही त्याला रिव्हिजन देत नाहीये. ठीक आहे. सो तसं काही तुम्ही करू नका. कीप स्टडिंग ओके रेग्युलरली. नाव लुक, इथं प्रत्येक पार्टचे फंक्शन दिलेत बघा. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे आपण 2 फंक्शन डिस्कस करूया, एग अपॅरेटस आणि पोलार न्यूक्लियाय. हे तुम्हाला जास्त महत्त्वाचे परीक्षेसाठी. बाकीचे फंक्शन तर आहेतच, पण ह्याच्यावर जास्त फोकस करू आपण. बघा, एग अपॅरेटसचं फंक्शन काय? एग इज अ फिमेल गॅमेट, बरोबर. एग हा फिमेल गॅमेट आहे की जो डिप्लॉइड झायगोट मध्ये तयार होतो, विच डेव्हलप्स इनटू एम्ब्रियो. म्हणजे एग अपॅरेटस मधला जो एग सेल आहे, ही सेल मेल गॅमेट सोबत फ्यूज होते आणि इथं त्याच्यापासून झायगोट तयार होऊन पुढे एम्ब्रियो तयार होतो, म्हणजेच पुढे प्लांट तयार होतो. तर मला सांगा, मेल गॅमेटोफाइट मध्ये किती गॅमेट्स असतात? 1 का 2? हाऊ मेनी गॅमेट्स आर देयर इन अ गॅमेटोफाइट ऑफ 2. मेल? 2 असतात, बरोबर. 2. मग त्या 2 पैकी एक मेल गॅमेट एग सोबत फ्यूज होतो आणि त्याच्यापासून झायगोट तयार होतो. बघा, नीट समजून घ्या. त्या 2 मेल गॅमेट्स पैकी एक मेल गॅमेट हा एग सेल सोबत फ्यूज होतो and it will form zygote that develops into embryo. त्याच्या सिनर्जिड ज्या सेल आहेत ना त्या फक्त पोलन ट्यूबला गाईड करतात फर्टिलायझेशनसाठी, बाकी काही नाही. आणि मधला जो सेंटरचा जो पोलार न्यूक्लियाय आहे, आता पोलार न्यूक्लियाय मध्ये किती न्यूक्लियस आहेत? हॅप्लॉइडचे असे 2 न्यूक्लियस आहेत, बरोबर. मग दुसरा जो मेल गॅमेट आहे तो सेकंड मेल गॅमेट ह्या पोलार न्यूक्लियाय सोबत फ्यूज होतो. म्हणजे फर्टिलायझेशन होताना 2 ठिकाणी फर्टिलायझेशन होतं. वन मेल गॅमेट फ्युजेस विथ द एग अँड अदर मेल गॅमेट फ्युजेस विथ द पोलार न्यूक्लियाय. म्हणजे जो सेंटरला पोलार न्यूक्लियाय असतो इथे, म्हणजे बघा, एक मेल गॅमेट येईल इथं फ्यूज होईल, दुसरा मेल गॅमेट येईल इथं फ्यूज होईल, बरोबर. आता एग हॅप्लॉइड आहे, मेल गॅमेट हॅप्लॉइड आहे, म्हणून झायगोट बनला डिप्लॉइड. पण इथं ऑलरेडी सेकंडरी न्यूक्लियस मध्ये 2 न्यूक्लियाय आहेत, म्हणजे ऑलरेडी हा N+N आहे,
त्याच्यामध्ये आणखीन एक हॅप्लॉइड ऍड झाला, म्हणजे हा काय तयार झाला, इट इज बीन डेव्हलप्ड ॲज 3N. ठीक आहे. आणि मग इथे पोलार न्यूक्लियस सोबत जर त्याचं फ्युजन झालं, इट फॉर्म्स एंडोस्पर्म. हे नीट लक्षात घ्या. एग सोबत फ्युजन झालं तर झायगोट होऊन एम्ब्रिओ तयार होतो, आणि पोलर न्यूक्लियस सोबत जे फ्युजन होतं त्याच्यातून एंडोस्पर्म तयार होतो. आणि एंडोस्पर्म हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. दॅट मीन्स एम्ब्रिओच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी एंडोस्पर्म ऍक्ट ॲज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. सो प्लीज रिमेंबर दिस. सो दोन वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. ठीक आहे. सो प्लीज रिमेंबर दिस. सो टेल मी, आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? दोन्हीचं फ्युजन कळतंय का तुम्हाला? समजून घ्या. एक मेल गॅमेट फ्यूज झाला एग सोबत, त्याच्यापासून झायगोट तयार होतो. दुसरा मेल गॅमेट फ्यूज झाला एंडोस्पर्म सोबत, आणि त्याच्यापासून एका मेल गॅमेट पासून झायगोट तयार होऊन एम्ब्रिओ तयार होतो, आणि दुसऱ्यापासून एंडोस्पर्म तयार होतो पोलार न्यूक्लियस सोबत फ्युजन होऊन. सो हे नीट लक्षात ठेवायचं. चला, हे झालं कालच्या टॉपिकची प्रॉपर रिव्हिजन. हे फार गरजेचं होतं रिवाइज करणं, कारण की एका टॉपिक लेक्चरमध्ये हे काही समजण्यासारखं नाही. तर आता आपण पुढचा पॉइंट घेतोय, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. जसं मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट घेतली आपण, तसं आता आपण घेत आहोत फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट. सो बघा, इनिशियली होतं काय नीट समजून घेऊया. समजा की इथे एकच जो न्यू सेलस आहे, तिथे सुरुवातीला एम्ब्रिओ सॅक वगैरे असं काही नसतं, फक्त एक न्यू सेलस टिश्यू असतो. न्यू सेलसच्या टिश्यूची मायक्रोपायलर एंडला जी एक सेल असते, दॅट सेल ऍक्ट ॲज अ आर्किस्पोरियम. त्याला आर्किस्पोरियम पण म्हणतात. सो हिअर बघा, नीट स्टेप समजून घ्या. न्यू सेलसला सुरुवातीला काही नसतं, एम्ब्रिओ सॅक तिथे नसते, ती सगळ्यात शेवटी तयार होणार आहे. तर टिपला एक सेल असते डिप्लॉइड, विच ऍक्ट ॲज अ आर्किस्पोरियम, and this archisporium function as a megaspore mother cell. म्हणजे इथे एकच मेगास्पोर मदर सेल तयार होते. तसं तुम्ही अँथरच्या बाबतीत जर पाहिलं, तिथे खूप सारे मायक्रोस्पोर्स तयार होतात. बट हिअर देर इज ओनली वन मेगास्पोर मदर सेल इन द फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट. हे सर्वांनी नीट लक्षात ठेवा. मेल गॅमेटोफाइट मध्ये मायक्रोस्पोर्स सेलचा नंबर हा खूप असतो, तिथं n नंबर असतो. बट इन केस ऑफ फिमेल गॅमेटोफाइट देर इज ओनली वन मेगास्पोर मदर सेल, सिंगल मेगास्पोर मदर सेल. बघा, and now this diploid mother cell undergo meiosis to form the tetrad of haploid megaspores. नेहमीचे डिव्हिजन आहे. परत एक सेल आहे, डिवाइड होईल, त्याच्यापासून 4 डॉटर सेल्स तयार होतील, आणि ते असेल मेगास्पोरचा टेट्रॅड. मायक्रो म्हणजे मेल आणि मेगा म्हणजे फिमेल, असं त्या स्पोर्सला नावं दिलेले आहेत. सो हॅप्लॉइड स्पोर तयार झाले, आणि या प्रोसेसला म्हणायचं मेगा स्पोरोजेनेसिस. सो प्लीज रिमेंबर दिस, दॅट द डिप्लॉइड megaspore mother cell undergo meiosis to form tetrad of haploid megaspore. This process is called as megasporogenesis. एक मार्कासाठी हे नीट लक्षात ठेवायचं. व्यवस्थित डेफिनेशन तुम्हाला आलीच पाहिजे. ठीक आहे. आता ह्या मेगास्पोरोजेनिस मध्ये टेट्रॅड तयार झाले, दॅट मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ 4 सेल्स. 4 सेल्स तयार होतात. बट आउट ऑफ दोज 4 only one remains to be functional. त्या 4 पैकी एकच सेल फंक्शनल राहते, जी फिमेल गॅमेटोफाइट मध्ये डेव्हलपमेंट होणार आहे पुढे, आणि बाकीच्या डिसइंटिग्रेट होतात. सो हे झालं डेफिनेशन. आता आपण डायग्राम वाईज समजून घेऊया.
ठीक आहे. तर ह्या डायग्रामवरती अतिशय व्यवस्थित डायग्राम आहे, तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल बघा. तर ही डायग्राम कशाची आहे नीट समजून घ्या. दिस इज अ डायग्राम ऑफ ओव्ह्यूल. बरोबर, हे सुरुवातीचं ओव्ह्यूलचं सेल आहे. सुरुवात कुठून होते नीट चेक करूया आपण. बघा, इथं सेंटरला सुरुवातीला एकच सेल असते, दॅट इज कॉल्ड मेगास्पोर मदर सेल. एकच सेल आहे, दॅट इज कॉल्ड मेगास्पोर मदर सेल विच अंडरगो मियोसिस. मियोसिस झाले, दोन मियोसिस नंतर 4 सेल तयार होते, लिनियर टेट्रॅड तयार होतो. आणि मग इथं लिहिलंय बघा, द टेट्रॅड ऑफ मेगास्पोर्स. म्हणजे इथे मेगास्पोर मदर सेल जी आहे दॅट विल डिवाइड बाय मियोसिस. मियोसिस नंतर 4 हॅप्लॉइड मेगास्पोर तयार झाले एका ग्रुपमध्ये, त्या ग्रुपला म्हटलं जातं टेट्रॅड. ठीक आहे, मला सांगा ही पहिल्या स्टेप कळल्या का तुम्हाला, ह्या 2 स्टेप कळल्या का, काय झालेलं आहे? Are you able to understand the first 2 steps? Yes, sir. ओके, मग ही जी पहिल्या 2 स्टेप आहेत या प्रोसेसला म्हणायचं मेगास्पोरोजेनेसिस. या प्रोसेसला म्हणायचं मेगास्पोरोजेनेसिस. म्हणजे काय? मेगास्पोर मदर सेल divides by meiosis and forms tetrad of megaspore, and this process is called as megasporogenesis. Now इथं आता रिझल्टंट स्पोर किती आहेत? 4. पण पुढे नेक्स्ट स्टेप मध्ये ह्या 4 पैकी एकच फंक्शनल राहतो आणि बाकीचे 3 डिसइंटिग्रेट होऊन जातात. इथे लिहिलंय बघा पुढच्या डायग्राम मध्ये, यापैकी एकच जो आहे दॅट विल रिमेन ॲज अ फंक्शनल मेगास्पोर. ठीक आहे, तो एकच मेगास्पोर फंक्शनल राहतो, बाकीचे 3 डिसइंटिग्रेट होतात किंवा डिजनरेट होतात, डिग्रेड होतात. ठीक आहे, नाहीसे होतात, तिथं राहत नाहीत ते. ठीक आहे, म्हणजे यातला फंक्शनल एकच, म्हणजे 4 स्पोर पैकी एकच स्पोर फंक्शनल राहिला. ठीक आहे, आता ही डायग्राम मी थोडीशी मोठी केली, म्हणजे इथला जो पार्ट आहे ना एवढाच एनलार्ज करून दाखवलाय. असं कन्सिडर करा याच्या अराउंड सगळीकडे ओव्ह्यूल आहे. ठीक आहे, हे सगळं आता खालच्या ज्या स्टेप्स आहेत ना या सगळ्या ओव्ह्यूलच्या आतमध्ये चालल्यात इंटोगमेंटच्या, हे लक्षात ठेवा. डायग्रामला जागा पुरत नाही, त्यामुळे मी थोडंसं ते बाहेरचं इंटोगमेंट वगैरे काही दाखवलं नाही. तर आता आपण या मेगास्पोरला इथनं सुरुवात करूया. बघा, जो फंक्शनल मेगास्पोर आहे तो आता पुढे मायटॉसिसने डिव्हाइड होतो. इथून पुढे त्याच्यामध्ये मायटॉसिस होणार. ठीक आहे, हा रिपीटेडली सक्सेसिव्हली 3 वेळा डिव्हाइड होतो. बघा कसा होईल डिव्हाइड, आपण समजून घेऊया. पहिला, फंक्शनल मेगास्पोर हा हॅप्लॉइड आहे, त्याच्यामध्ये पहिलं डिव्हिजन झालं. मग ह्या न्यूक्लियसचं पहिलं डिव्हिजन झालं की किती न्यूक्लिया तयार झाली? ते 2 डॉटर न्यूक्लिया तयार होते. बरोबर, मग त्या स्टेजला म्हणायचं 2 न्यूक्लिएट एम्ब्रियोसॅक. तिथून पुढे एम्ब्रियोसॅकची डेव्हलपमेंट सुरू झाली, म्हणजे पहिली डिव्हिजन झाली, 2 न्यूक्लिएट एम्ब्रियोसॅक तयार झाला. आता इथं सेल वॉल फॉर्मेशन होत नाही, हे फार महत्वाचं आहे. फक्त न्यूक्लिया डिवाइड होत राहतात, सेल वॉल फॉर्मेशन लगेच होत नाही. नाव यातला प्रत्येक न्यूक्लिया परत सेकंड डिव्हिजन मध्ये एंट्री करतो, मायटॉसिस होतो, आणि मग आता बघा प्रत्येक न्यूक्लियापासून परत 2 डॉटर न्यूक्लिया तयार झाले, लाईक दिस लाईक दिस. म्हणजे एक मायक्रोपायलर एंडचा जो आहे त्याच्यापासून 2 आणि चॅलाझल एंडचा जो आहे त्याच्यापासून 2. म्हणजे आता रिझल्टंट न्यूक्लिया किती आहे त्याच्यामध्ये? 4, and therefore it is called as 4 न्यूक्लिएट एम्ब्रियोसॅक. म्हणजे चॅलाझल एंडला 2 आणि मायक्रोपायलर एंडला 2. आता यातला प्रत्येक न्यूक्लिया परत, चारही जे न्यूक्लिया दे विल अंडरगो अगेन थर्ड मायटॉटिक डिव्हिजन. तिसऱ्यांदा मायटॉसिस होतो, आणि देअरफॉर आता इथे हे 2 न्यूक्लिया होते त्याच्यापासून परत रिझल्टंट 4 तयार होते, म्हणजे चॅलाझल एंडला 4 आणि सिमिलरली मायक्रोपायलर एंडला सुद्धा 4. आणि फायनली आपल्याला इथं 8 न्यूक्लिएट एम्ब्रियोसॅक मिळते. आता इथं मायटॉसिसची डिव्हिजन थांबते. कळतंय तुम्हाला काय झालं?
या ओव्हिल मध्ये असलेला हा जो सिंगल फंक्शनल मेगास्पोर आहे तो पहिल्यांदा मायटोटिकने डिवाइड झाला, 2 न्यूक्लिया तयार झाले. यातला प्रत्येकामध्ये मायटोसिस झालं, 4 न्यूक्लिया तयार झाले. पण ते न्यूक्लिया तयार होतं आणि शिफ्ट होतात. म्हणजे काय, 2 चला झाला जातात आणि 2 मायक्रोफायलर एंडला जातात. नंतर तिसऱ्या डिव्हिजन मध्ये चलाजाचे 2 आहेत त्याच्यापासून 4 तयार होतात आणि मायक्रोफायलरचे 2 आहेत त्याच्यापासून परत 4 तयार होतात. म्हणजे टोटली रिझल्टंट न्यूक्लिया किती झाले तयार इथे? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 8 न्यूक्लिया and this is called as 8 nucleate embryo sac. आता नेक्स्ट स्टेप इज अ शिफ्टिंग ऑफ न्यूक्लिया. इथे लिहिले बघा एरोच्या वरती मी, देयर इज अ शिफ्टिंग ऑफ न्यूक्लिया. शिफ्टिंग म्हणजे काय, हे 4 आणि 4 असे जे 8 न्यूक्लिया आहेत हे रिअरेंज होतात. रिअरेंज म्हणजे कसे, आता बघा इकडे आहे मायक्रोफायलर एंड, इकडे वरती आहे चलाझल एंड. मग बघा मायक्रोफायलरचे जे 4 न्यूक्लिया आहेत हे यापैकी एक सेंटरला जातो, तेव्हा इथे आला सेंटरला, बरोबर. मायक्रोफायलरचे जे आहेत त्याच्यामधला एक सेंटरला आला. सिमिलरली चलाजाचे जे 4 आहेत त्यामधला पण एक सेंटरला आला. म्हणजे शिफ्टिंग झालं इथं न्यूक्लियाचं. म्हणजे मायक्रोफायलरचे 4 न्यूक्लिया आहे त्याच्यामधला एक सेंटरला जातो. चलाजाच्या साईडचे 4 न्यूक्लिया त्याच्यामधला एक सेंटरला शिफ्ट झाला. and therefore now you will find the rearranged structure of embryo sac. Now in this case there are 3 nuclei at the micropylar end, there are 3 nuclei at the chalazal end, and there are 2 nuclei at the center. बरोबर. बघा मायक्रोपायलरला 3, चलाझाला 3 आणि सेंटरला 2 असे न्यूक्लियाय अरेंजमेंट झाले. ते 8 अरेंजमेंट न्यूक्लियाची. आणि मग पुढे जाऊन इथे प्रत्येक जो न्यूक्लिया आहे त्याच्या अराउंड सेल वॉल फॉर्मेशन होतं. म्हणजे बघा इथे जे 3 आहेत ना यांच्या अराउंड सेल वॉल तयार होईल. म्हणजे याच्यापासून काय तयार होतील, चलाझालेंचे जे 3 न्यूक्लियाय त्यांच्यापासून तयार होते अँटीपोडाल सेल्स. सेंटरचा जे 2 आहेत त्यांच्या अराउंड एकच कॉमन वॉल तयार होते फॉर्मिंग सेकंडरी न्यूक्लियस. आणि मायक्रोपायलरचे जे 3 आहेत त्यांच्या भोवती परत सेपरेटली सेल वॉल तयार होतात. त्याच्यामधली सेंटरची जी आहे दॅट फंक्शन ॲज अ एग सेल अँड लॅटरलच्या ज्या 2 आहेत त्या फंक्शन करतात ॲज अ सिनर्जिड्स. आणि टुगेदरली याला म्हटलं जातं एग ॲपॅरेटस. अँड दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. सो अशी सुरुवात होते एका सिंगल मेगास्पोर मदर सेल पासून दॅट डेव्हलप्स इनटू दिस फिमेल गॅमेटोफाइट. आणि मग आता या फिमेल गॅमेटोफाइट मध्ये 7 सेल्स आहेत आणि 8 न्यूक्लियाय आहेत, बरोबर. 3 सेल एग ॲपॅरेटसच्या, 3 सेल अँटीपोडलच्या आणि 1 सेल सेकंडरी न्यूक्लियसची. आणि सेकंडरी न्यूक्लियस मध्ये 2 न्यूक्लियाय असतात म्हणून 7 cell 8 nucleated structure is formed at the end of the development of female gametophyte.